नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे सगळ्यांचेच आमच्या चॅनल योजनापत्रामध्ये. महाराष्ट्र संयुक्त पूर्व परीक्षा 2026 गट क याची पूर्वीची जी जाहिरात आली होती, आता त्याच्यानंतरच त्यामध्ये काही वाढीव जागांची जाहिरात आली आहे, ज्यामध्ये तलाठी या पदाचा सुद्धा समावेश करण्यात आलेला आहे. म्हणजे जवळजवळ महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे 3,088 इतके तलाठी पदांची ही भरती घेतली जाणार आहे, ती जी स्वतः महाराष्ट्र लोकसेवा आयोग घेणार आहे. म्हणजेच आता आपली जी गट क या संवर्गासाठी जी पदांची संख्या 5,707 इतकी झालेली आहे. तर मित्रांनो, खूपच आनंदाची बातमी आहे की आपल्याला आता गट कच्या जी पदं होते त्यामध्ये वाढ होऊन जवळजवळ 5,707 पदांसाठी आता आपण या ठिकाणी भरती देणार आहोत. आणि ही जी पद भरती प्रक्रिया आहे ती स्वतः MPSC म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोग कंडक्ट करत आहेत. तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा एक प्रश्न येतो आहे समोर की काही दिवसांपूर्वी गट क साठीची नोटिफिकेशन आले होते आणि त्याच्यानंतर फॉर्म भरण्यात आले, अर्ज मागवण्यात आले आणि नंतर मुदतवाढ देऊन म्हणजे आपल्याला 5 ऑगस्टपर्यंतची मुदतवाढ देऊन आता त्यांनी परत गट क मध्ये तलाठी या पदांचा समावेश केलेला आहे. तर मग आता पुन्हा ज्यांनी फॉर्म भरले आहेत, पूर्वी ज्यांनी जाहिरात निघाल्यानंतर फॉर्म भरलेले आहेत त्यांचे फॉर्म तर सिस्टममध्ये आहेतच, मग आता त्यांनी पुन्हा फॉर्म भरायचे का, मग प्रेफरन्स कसा द्यायचा किंवा कशा प्रकारे त्यांना नोटिफाय करण्यात येईल त्यांचा या ठिकाणी बघू शकता. अशा प्रकारे तुमचा फॉर्म सिस्टममध्ये असेल. ज्यांनी पूर्वीची जाहिरात बघून फॉर्म भरले होते, पण मग आता 2 ते 3 प्रश्न या ठिकाणी पडत आहेत की ज्यांनी एकदा फीस पे केली त्यांनी परत गट तलाठी या पदासाठी फीस पे करायची आहे का, तर त्याचं उत्तर आहे नाही. तुम्ही या ठिकाणी तुम्हाला महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे स्वतंत्र लिंक या ठिकाणी तुम्हाला निर्माण करून देण्यात येईल, त्या ठिकाणी अपडेट करून देण्यात येईल आणि त्या लिंकनुसार आपण आपल्या पदामध्ये तलाठी या संवर्गाला प्रेफरन्स द्यायचा आहे. म्हणजे एकाच पदाला प्रेफरन्स द्यायचा का, तर नाही, आपण सर्व पदांना प्रेफरन्स द्या. आणि मेन्सच्या वेळी तुम्हाला स्पेशल तुम्हाला योग्य त्या पदासाठी ज्याची तुम्ही तयारी करत आहात त्या पदासाठी तुम्ही मेन्ससाठी त्यावेळेस अर्ज करा. मग या ठिकाणी आपल्याला दुसरा प्रश्न पडत आहे की मग फीस पुन्हा भरायची आहे का, तर नाही मित्रांनो. आपल्याला ही जी तलाठीची एक्झाम आहे किंवा गट क संवर्गातील एक्झाम आहे त्या 5,707 जागांसाठीची ही जाहिरात आली आहे, पदभरती आहे. त्याच्यात जर फीस एकदा पेड केली असेल तर तुम्हाला पुन्हा फीस देण्याची गरज नाही. तुम्ही भरलेला फॉर्म जशाला तसा ठेवा, तो कॅन्सल करू नका. महाराष्ट्र लोकसेवा आयोग आपल्याला लवकरच यामध्ये काही बदल करण्यासाठी लिंक देतील आणि त्यानुसार तुम्ही फॉर्ममध्ये बदल करा. ज्या व्यक्तींनी याच्या आधीच्या जाहिरातीवर कुठलाच फॉर्म भरला नव्हता त्यांनी नव्याने फॉर्म भरत असताना कुठलीही चेंजेस करायचे नाही. फक्त आपली प्रोफाईल अपडेट करायची, या प्रोफाईल सेक्शनमध्ये जाऊन प्रोफाईल क्रिएट करायची आणि त्यानंतर माय अकाउंटमध्ये जाऊन सरळ त्यांनी फॉर्म भरावा. तर मित्रांनो, चांगली तयारी करा. खूप नामी अशी संधी महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे आलेली आहे आणि याचे नक्कीच चीज करूया. हर हर महादेव, जय महाराष्ट्र.